नमस्कार. आज आपण व्हिटॅमिन ए, सी, ई आणि भरपूर सारे मिनरल्स असलेल्या मोरिंगाची किंवा शेवग्याच्या पानांची पावडर बनवत आहोत. त्यासाठी अगदी कोवळी पानं न घेता गडद हिरव्या रंगाची आणि हलकीशी जाडसर पानं आपण त्यासाठी घेतो. आणि त्यानंतर ही पानं 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, कारण त्यावर भरपूर सारी धूळ असते. आणि स्वच्छ केलेली पानं भाजीच्या जोडीप्रमाणे बांधून सावलीतच तारेवरती दिवसभर सुकत घातली. पाणी पूर्ण निघून गेल्यानंतर रात्री घरामध्येच ती कॉटनच्या कपड्यावर सुकत घातली आणि पुढील 3-4 दिवसात बघा अशी छान ही पानं पूर्णपणे सुकली जातात, वाळली जातात. त्यानंतर हातात काडी पकडून आपण ओढले की पानं मोकळं होतात. काड्या बाजूला काढून टाकायच्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये या पानांची छान अशी फाईन पावडर तयार करून घ्यायची. आता तयार झालेली ही पावडर आपण भाज्यांमध्ये सूप, दही, चटणी, थालीपीठ, पराठा यामध्ये या पावडरचा उपयोग करा आणि आपले आरोग्य टिकवा.